तर पंच 4 षटकांचा सामना असेल, 4 षटकांचा सामना असेल. बघूया 4 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. सलामीची जोडी आपण बघतोय. एका बाजूला आहे भालचंद्र आणि दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे मिस्टर महेश. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे मनीष तारवी. नंबर 1 चा गोलंदाज येतोय. देऊया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा. ओ याला मात्र डिफेंडिंग पद्धतीने चेंडूला खेळला जाते. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक धावची श्रीगणच्या केल्या जाते. स्वतःचं खातं खोललं जाते आणि संघाचं इथे अकाउंट ओपन केलं जात आहे. फलंदाज भालचंद्र मार्फत स्ट्रायकरकडे. आता मात्र महेश येतोय जो की तर नक्कीच आपण बघतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये जे पडद्यावर बसलेले आहेत त्यांनी थोडंफार मागे व्हायचं आहे. हो याला मात्र हलक्या रीतीने स्टिअर करण्याचा प्रयत्न झाला आता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात डॉटच्या स्वरूपात. तर नक्कीच तिकडे बाउंड्री समजत नाही. फाईन लेग क्षेत्रामध्ये जे मागे बसलेले आहेत ती पडद्यावर जी बसलेले आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हायचं आहे. मी विनंती करतोय. तिकडे बाउंड्री जी आहे ती दिसत नाहीये. यस यस तिकडेच. ओ यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला केलं जातं. चेंडू मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र 2 धावांवर समाधान इथे मानावं लागतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या आकड्यावर. काय अप्रतिम डिग बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळला होता फलंदाज महेश मार्फत. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा महेश खेळण्यासाठी सज्ज होत आहे. तो गोलंदाजी मार्कवर मनीष तारवी आपल्या पोत्यातील 4था चेंडू घेऊन जाईल. ओ याला मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतरच्या स्वरूपात दंडित करण्यात येतं गोलंदाजाला. 1 धावची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावर. हो याला मात्र पुन्हा एकदा तिथे मात्र फक्त दिशा दिली जाते. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय चौकार. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. तर या 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते म्हणजे 8 या आकड्यावर. चेंडू टाकून चालते म्हणजे 4. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. या पहिल्या षटकातील पॉवर प्ले मध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली जाते. फलंदाज महेश मार्फत शॉट सर्कल मध्ये बघायचं तर एक डीप फाईन लेग आहे. त्याच्यानंतर डीप मिड विकेट आहे. ओ याला मात्र झेलची संधी. आता मात्र झेल इथे सुटला जातोय. संतोष तारवी यांच्या हातातून झेल इथे सुटला जातोय. शॉट मिड विकेटला कुठे ना कुठे चुकी झाली आहे. मात्र नक्कीच याचा पुरेपूर फायदा घेणार फलंदाज महेश. चांगली संधी निर्माण करून दिली होती महेश तारवी याने. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. झेल इथे सुटला जातोय फलंदाज महेश सारख्या खेळाडूचा. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड. यष्ट्या इथे उद्ध्वस्त केल्या जातात. पहिला आद्रा बफला जातोय तो म्हणजे साई 11 डोंगरीपाडा संघाला.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर विजय माळी. 9 या धावसंख्येवर पहिला हादरा बसला जातोय साय इलेव्हन डोंगरीपाडा संघाला. धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे मिस्टर भावेश भोईर. बघूया 4 षटकाचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये किती धावा जवण्याचा प्रयत्न असेल. स्ट्रायकरकडे बॅटर महेश बघायला मिळतोय. आता मात्र नवीन आलेला फलंदाज विजय माळी हा नावांकडे आहे. पहिलाच चेंडू भावेश भोईराचा. ओ यामध्ये गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला स्लोअरवर चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये भावेश भोईराचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. निर्धास्त चेंडूची सांगता होते. पहिलाच चेंडू नावावर राहिलाय तो म्हणजे भावेशाचा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने भावेश महेशसाठी. ओ यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. आता ऑब्स्टिकल सोडून जाणारा चेंडू पंच आमच्यापर्यंत लगेच वळतायत की अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी आणि नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघाचा, कारण या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. यावेळेस मात्र चेंडूला खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय. इथे मात्र पंबल होतोय आणि त्याचं रूपांतर नक्कीच 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. Jazz in the mix. चार धावा आहेत. 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 14 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. हो याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाच्या स्वरूपात बघायला मिळतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण बघायचं झालं तर मनीष याने शतक हाताळलं. त्यामध्ये 1 गडी बाद केला आणि 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. म्हणजे चांगली सक्सेसफुल गोलंदाजी केली होती. ओ यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडू शकतोय साय इलेव्हन डोंगरीपाडा संघ. 2 चेंडू निर्धाव झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला मात्र धाडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमारेषा पार चौकार. न तुम कम हो न हम कम है जानी, यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. यार की है यारी निभानी. तर धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. एक चांगला चौकार ठोकला जातोय महेश मार्फत. शेवटचा चेंडू. ओ याला मात्र चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू ते डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला जोपर्यंत चेंडूला अडवेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 या आकड्यावर. प्रतिषटकामध्ये बघायचं झालं तर 10च्या फरफरने चालतोय तो म्हणजे साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ. डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे.
पेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला पेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला पेलीची नागिन 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 तर धावसंख्या ते म्हणजे 20 धावा प्रतिषटका म्हणजे 10च्या फरफरने चालतो आतापर्यंत साय 11 डोंगरीपाडा संघ. तर नंबर 3 षटक घेऊन येतोय तो म्हणजे रोहित माळी येतोय नंबर 3 षटक घेऊन. तर दुसऱ्या बाजूला विजय माळी एक आक्रमक खेळाडू ज्याची ओळख आहे. बघूया काय होतंय काय घडलं जातंय. 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल साय 11 डोंगरीपाडा संघाकडनं. रोहित माळी पहिला चेंडू घेऊन जाईल विजयसाठी. ओ या मात्र दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टिक खूपच बाहेर होता चेंडू. पंचांनी लगेच दर्शवलं की हा अवंतच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. 1 धावसंख्या पुढे फरक ते जाऊन पोहोचते म्हणजे 21 या आकड्यावर. गडी बाद झालाय आतापर्यंत एक गडी बाद झालाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल साय 11 डोंगरीपाडा संघाची आतापर्यंत. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा दूरवरून खेळायचा प्रयत्न. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 नक्कीच अवांतर सोडलेले आहेत वाईटच्या स्वरूपात. 1 धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22 या आकड्यावर. थोडाफार नाराज आहे रोहित आपल्या गोलंदाजीवर कारण स्टिकवर जास्तीत जास्त चेंडू सोडण्याचा त्याचा प्रयत्न होतोय. आता चेंडू थोडासा बाहेर निघतोय कटून. हो यावेळेस मात्र पंचांचा इशारा ते नो चेंडू. नो चेंडू पंचांनी लगेच घोषित केलाय. आता मात्र फ्रीटची संधी धावून आली आहे. लगेचच 2 खेळाडू लगेचच रोहित यांना समजवण्यासाठी येतात की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची. आतापर्यंत पुढचा चेंडू आहे फ्रीट. बघूया फ्रीट वर किती धावा जमवल्या जातात. विजय माळी स्ट्रायकरकडे एका हार्ड हिटर असा बॅटर बघायला मिळतोय ज्याच्या बॅटमधला भरपूर धावा आपण याच मैदानावर बघितलेत. असा नामचीन खेळाडू बघायला मिळतोय. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नक्कीच लागोपाठचे 2 चेंडू नो हाताळलेत. फ्रीट असेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 25 धावा. आतापर्यंत अवांतरच्या स्वरूपात धावा बघायला मिळत आहेत. रोहित पुन्हा एकदा राईट आर्म ऑर द विकेटने महेशसाठी. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. चेंडू मात्र लेग गलीमध्ये जातोय. एकच धाव मिळेल. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या आकड्यावर. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता होणारा सामना साय 11 डोंगरीपाडा वर्सेस बाबा स्पोर्ट कामन स्टेशन या दरम्यान सामना चालू आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. यासाठी लढत आपल्याला बघायला मिळते. ओ यावेळी मात्र जाग घेऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हवेपर्यंत बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. या चेंडू मात्र निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज रोहित माळी. स्वतःला आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला खेळला. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना विजय माळी बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल. परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने.
तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी दाखल होतोय प्रकाश माळी. नवीन फलंदाज बघायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजे 27 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. रोहित आता मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. पहिले आपण बघितलं तर नोच्या नक्कीच नो आणि वाईटच्या चेंडू हाताळले होते, मात्र आता मात्र कमबॅक करतोय. यावेळेस मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अवंतर स्वरूपातचे धाव वाढते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 28 या आकड्यावर. आता मात्र पुन्हा एकदा बरकटला जातोय गोलंदाजी मार्कवर. प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होत असताना तर गोलंदाजी मार्कवर रोहित माळी तो प्रकाश माळी असा सामना बघायला मिळतोय. ओ बॅटची एज आणि गडी बाद होतोय तो म्हणजे मिस्टर प्रकाश माळी. तर नवीन फलंदाज संजय ठाकरे वातो खेळण्यासाठी. धावसंख्या ती म्हणजे स्थिर 28 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. रोहित माळी गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत संजयाच्या माहितीसाठी. थोडासा रंगवेमध्ये चुकला जातोय गोलंदाज रोहित. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय रोहित. पुन्हा एकदा 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र बॅटची एज इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जोपर्यंत उचलतील तोपर्यंत एक चिकीत सिंगल बघायला मिळते. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावेने धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे 29 या आकड्यावर. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू. ओ यार मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलं जातं. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार चौकार. तर आता मात्र धावसंख्या ती म्हणजे 33 धावा. आतापर्यंत 11च्या सरासरीने चालतोय तो म्हणजे साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ. 33 धावा झालेत. 3 षटकाची समाप्ती झाली. 4थं षटक स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज चेतन माळी. चेतन माळी येतोय. 4थं षटक स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये किती धावा जमेल साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ. ओ याला मात्र बॅटची लिडिंग एज. इथे मात्र शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 1 धाव काय रोखू शकत नाहीये. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 34 आकड्यावर. सुंदर हे मैदान आपण बघतोय. प्रतिम मैदान. येणाऱ्या कालावधीमध्ये हेच मैदान अजून चांगलं कसं होईल याकडे नक्कीच बघितलं जाणार आहे. भरपूर निधी या मैदानाला मात्र खर्च होणार आहे आणि
सुसज्ज असं अजून एक हेच मैदान मात्र स्वच्छ अजून कसं होईल याकडे लक्ष दिलंय. पुन्हा एकदा मैदानाच्या जाऊया. ओ याला मात्र बॅटची एज आणि गडी बाद. फ्लाय स्लिपला मात्र गडी बाद होतोय. DJ Jack 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 धावसंख्या आहे ती म्हणजे स्थिर 34 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत या शेवटच्या षटकामधील. स्लॉगरचं षटक चालू आहे. रंगवेमध्ये थोडाफार चुकला जातोय. नवीन फलंदाज बघायला मिळतोय तो म्हणजे सचिन भोईर खेळण्यासाठी सज्ज होतोय. त्यांच्या मातीसाठी 4 चेंडू बाकी आहेत. चांगला धावा बनवण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजाचा. हो यावेळी मात्र स्वतःच्या फॉलोत्रमध्ये नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र गचाला क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि त्याचं प्राप्त म्हणजे इथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. तर या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते ते म्हणजे 36च्या आकड्यावर. आता मात्र थोडाफार चिंताजनक स्क्वॉड असेल कदाचित. बाबा स्पोर्ट कॉमेंटेशन थोडंफार थ्रो मात्र व्यवस्थित होत नाहीये. हो या मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडस उसळी घेतोय आणि थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसवला होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये किती धावा येतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. यासाठी लढत तुम्ही बघताय. ओ याला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होतोय. सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये 1 धाव पळून पूर्ण केले जातात. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा धाव देखील प्रयत्न होतोय आणि मात्र तिसरी धाव घेत असताना परतावा लागेल सचिन भोईरेला. बॅक टू द पॅव्हिलियन. तर धाव संख्या ती म्हणजे 38 धावा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. गडी बाद झाले ते म्हणजे 5. ओ याला मात्र क्लीन बोल्ड यष्टी इथे उद्ध्वस्त केल्या जातात आणि पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. धाव संख्या झाली ती म्हणजे 38 धावा आणि 39 धावांचं टार्गेट असेल 39 टू विन. प्रत्यक्ष सामन्याला पुढे करू त्यावेळेस मात्र प्रदीप लोखंडे यांना आपण आमंत्रण देऊया. FTचं
थँक्यू डीजे. तर थँक्यू भविष्य वनगा. तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतो या श्रेयस स्मृती चषक 2025 चे आयोजन नियोजन. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण आजच्या दिवसातील हा पहिला मॅच पाहतोय, शेवटचा मॅच पाहतोय. या पहिल्या दिवसामध्ये साई 11 डोंगरीवाडा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन 24 चेंडू आणि 39 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. 4 षटकांमध्ये 39 धावा पूर्ण करायच्या आहेत. इथे जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. सलामीवीर सलामीची जोडी हर्षद तारवी आणि भावेश भोईर असे 2 सलामीवीर आपण पाहतोय. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास माळी सज्ज झालाय. नक्कीच एक रंगतदार मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. विकास माळी पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. व्ही शेप मध्ये केलाय. लॉग आणि लॉग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू डीजे. हर्षल याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून सुरुवात केलेली आहे. 39 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. विनय आणि आणखीन आपण पाहतोय रुपेश तिकडे पोहोचला होता. दोघांच्या मध्ये हा चेंडू पडलाय आणि हर्षल याला संधी मिळालाय. 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. सन्माननीय जितू माळी यांचे त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सहा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं हे षटक हाताळलं जात आहे आणि विकास माळी कुठेतरी मागे ठरताना दिसतोय. यावेळेस बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला, मात्र चांगला ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला हर्षल याचा. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक 7 या धावसंख्येवरती. सकाळच्या 17 पासून आपण जर बघितलं तर खूप चांगली कामगिरी या दोन्ही संघाची राहिलेली आहे. बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन संघाने जर बघितलं तर एकदंत स्पोर्ट्स पागीपाडा आणि गावदे स्पोर्ट्स महाजनपाडा या 2 संघांना पराभूत केला. त्यानंतर त्यांना बाय मिळाली. पुढच्या फेरीत त्यांना चाल मिळेल. त्यानंतर साई 11 डोंगरीपाडा या संघाने साई माऊली कारखानपाडा या संघाला पराभूत केला. त्यानंतर गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला पराभूत केला. लेट कटचा फटका. चेंडू सरळ निघून झालाय गली क्षेत्रामध्ये. तिकडे मिस आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये थोडासा चेंडू अडला गेला आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. काय रनिंग पाहायला मिळत आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. फक्त दिशा दिली, फक्त बॅटचा ब्लेड्स ओपन केला आणि चेंडू डीप मध्ये निघून गेला आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्या. धावफलक 3 ने जाऊन पोहोचतोय तो म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी धावांची आपण जर बघितली ना तर 29 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत.
या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. म्हणजे 20 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि 20 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. फुलटॉय चेंडू एका गुडघ्यावरती बसत असताना खूप चांगला फटका केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरता काय जबरदस्त फटका. चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. काय फटका खेळलाय नेत्र दीपक. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा फटका केला होता हर्षयाने. अख्खू टप्प्यात चेंडू शॉर्टबॉल काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. प्रकाश आलाय आणि प्रकाश यांनी पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बिग ब्लो. मोठा हादरा दिला गेलाय आणि पहिली विकेट इथे डाऊन झालेली आहे. मात्र आपण कंपॅरिझन जर बघितलं तर साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाच्या 9 धावा होत्या. 1 विकेट गमावली होती आणि बाबा स्पोर्ट्स कामन या संघाच्या 14 धावा आहेत आणि 1 विकेट त्यांनी गमावलाय. अजूनही 25 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 18-25 हे समीकरण. नव्याने बॅटर मनीष तारवे आलाय. तर दुसरा गोलंदाज विनय. विनय विनय याचा पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. बघा विनय आपण पाहतोय एक कमी वयाचा गोलंदाज यंगस्टर आहे आणि आता त्याने सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय खेळण्यासाठी. मात्र सुरुवातीलाच आपण जर बघितलं तर खूप चांगली कामगिरी तो करताना दिसतोय. म्हणजे येणारा जो काल असेल नक्कीच उज्ज्वल असेल विनय पाडेरा याचा. बघा कट केलाय. खराब शतरक्षण झालंय तिकडे. शतरक्षक कव्हरचा चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. येतोय चौकार. थँक्यू डीजे. बघा चेंडूची वाढ बघितली. चेंडू आला आणि चेंडूला खेळून काढला. फक्त दिशा दिली. शतरक्षक होता तिकडे. प्रयत्न खूप चांगला झाला मात्र प्रयत्नांना साथ मिळालेला नाहीये. चौकार आलाय. विनय पाणेरा आपण पाहतोय. महेंद्र पाणेरा यांचा हा मुलगा आहे विनय. यावेळेस बघा पुन्हा एकदा चेंडू इथे खेळून काढलाय. पुन्हा एकदा खराब शतरक्षण. यावेळेस विजय मालीकडनं चेंडू मंद मंद पावला आणि सीमारेषेच्या अगदी जवळ गेला होता. बघा या अगोदर जर बघितला तर विजयाचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. मात्र बघा त्याचं देखील नशीब थोडस उजळलंय कारण चेंडू पकडण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर पहिल्या अट्ट्यामध्ये चेंडू जर पकडला असता ना तर चौकार मिळाला असता. बघा चेंडू हातामधून निसटला. अगदी कासव ज्या प्रकारे चालतोय त्याच प्रकारे तो चेंडू तिकडे पोहोचला आणि बघा सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू त्याने फील्ड केला.
अगोदर जर बघितलं तर सीमारेषेच्या बाहेरचा पाय गेला होता, मात्र त्यानंतर तो आत आला आणि चेंडूला फील्ड केला. तोपर्यंत 3 धावा पूर्ण झाल्यात. अवलेच बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. विजयासाठी अजूनही 17 धावींची गरज आहे. बघा आपण एकदा ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. शतरक्षक येतो तिकडे विकास माळी. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळत आहे. या 2 धावा येत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसवला जातोय तो म्हणजे 24 धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू आपण जर बघितला तर खूप चांगला चेंडू ते हाताला गेलाय. निधाव चेंडूची सांगता. षटक संपलाय दुसरा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 15 धावींची गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. बघा जे शतरक्षण खराब झाले ना ते महागात पडलंय साई 11 डोंगरीपाडा टीमला. यस कम ऑन डिझाईन. माझा ताबा मनावर राहिलाच नाही. तुला नंदून कोयरी आता झालं मला काय. दिली माझा तुझ्याकडे सरकत जाय त्याला कमल फुलं तुझे प्रेम डुलं रस्त्याला चालताना सवाल. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावींची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 15 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश येतोय. रुपेश सोमान. पहिल्या 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा आल्यात. इकडे 7.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. मनीष टू रुपेश. पहिला चेंडू पायचीची अपील झालेली आहे. धावची संधी देखील निर्माण झालाय, मात्र महेंद्र याला हा चेंडू मिळालेला नाहीये. लेगबाच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. बघा अपील झाली होती, मात्र हा चेंडू जर बघितला तर ऑफ स्टंप सोडून जाणार हा चेंडू होता. इम्पॅक्ट जर बघितला तर लाईनच्या बाहेर होता, तेच कारण पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. यावेळेस बघा अपील झाली आणि यावेळेस मात्र यष्टांच्या मध्ये सापडलाय भावेश भोईर. फलंदाज बाद. विकेट डाऊन. विकेट मिळालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळालाय. 10 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. चेतन माळी न्यू बॅटर इन झालाय. रुपेश सोमन याने कमबॅक केलाय. आणखीन कमबॅक करणारे चेंडू टाकावे लागतील. बघा आपण एकदा मिसटायमिंग झालाय. झेलची जी संधी, झेल ड्रॉप. बघा अशा प्रकारे झेल पकडणं फार महत्वाचं असतं.
कठीण होता मात्र पकडायला हवा होता. झेल ड्रॉप, जीवनदान. बघा अनिल माळी होता त्या क्षेत्रामध्ये. या अगोदर त्यांच्याकडे एक चौकार देखील गेला होता. कुठेतरी खराब कामगिरी सध्या ते पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना भरपूर मिसफील्ड झालाय साई 11 डोंगरीवाडा या टीमची. अवलेस बघा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आतालाय. परफेक्ट यॉर्कर या वेळेस आपल्याला पाहायला मिळाला आहे. ब्रह्मास्त्र आपण ते वापर केलाय तो म्हणजे रुपेश सोमण याने ड्रीम डिलिव्हरी म्हटलं जातं. तो चेंडू इथे हाताळलाय. आणखीन याच प्रकारे त्याला चेंडू आणखीन काही चेंडू टाकावे लागतील कारण या षटकामध्ये चेंडू टाकून झाले 4. 8 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा. अवलेस बघा कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल संपर्क नाहीये. रुपेश याने केलाय कमबॅक. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मनीष आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती फक्त बघ्याची भूमिका पार पाडतोय. आता जर इकडनं जर बघितलं ना तर 7 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 7-12 आणि पाहूया हा सामना कुठल्या संघाच्या नावावरती होईल. फुलटॉस चेंडू ऑफ साइडला फटका केलाय. खराब क्षेत्ररक्षण झाले. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. दुसरी धाव धोकादायक ठरू शकले असते. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या पूर्ण केल्यात. आणि महत्वाची बाब आपण पाहतोय कामन स्टेशन या टीम साठी मनीष तारवी हा स्ट्राइक वरती गेलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. बघा अनिल कर्ण जर आपण बघितलं चल मला वाटतं पाण्याची आवश्यकता भासलेली आहे. चला पाणी पाठवायचं आहे. चला जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी लगेच पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला फटाफट. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावींची गरज आहे. 6 आणि 10 थोडासा फरक आहे. मात्र इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. सध्या तरी सामना बॅलन्सिंग आहे. रुपेश आणि जीव ओतलाय मी तर म्हणेन या सामन्यामध्ये. चला जे प्रेक्षक छोटी मुलं आहेत पडद्याच्या बाजूला आपण पाय टाकलेत आपण त्या बाजून पाय घ्यायचे आहेत. चला खेळाडू कक्षामध्ये जे मुलं बसले त्यांनी पाय पडद्याच्या आतमध्ये घ्यायचे आहेत. सहा चेंडू आणि विजयासाठी 10 धावींची गरज आहे. या शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल कारण शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रेग्युलर बॉलर नाही आहे. कुठला गोलंदाज हे पाहणं फार गरजेचं. एक पार्ट टाइमर आपण पाहतोय बॉलिंग मार्ग वरती सध्या तरी विजय माळी हा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी बॉलर्सची कमतरता जाणवतोय साई 11 डोंगरीवाडा टीम साठी. 3 बॉलर जर आपण बघितला तर नक्कीच परफेक्ट आहेत. मात्र चौथा गोलंदाज विजय माळी अनुभव भरपूर आहे. मात्र कशा प्रकारे चेंडू टाकेल हे फार महत्वाचं असेल कारण त्याच्या समोर असणार आहे मनीष तारवी जो या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहे. मात्र पहिले 2 चेंडू सांगून जातील की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. विजय माळीला पहिले 2 चेंडू नक्कीच चांगले टाकावे लागतील हा सामना जर त्याला आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. पहिला चेंडू शफल होऊन केलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेलची जी संधी आणि झेल सोडलाय. झेल सोडलाय की मॅच सोडलाय. रुपेश सोमन याने त्याला माहिती असायला हवं की हा मनीष तारवीचा झेल आहे आणि मनीष तारवी या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहे. मला आठवतं जुचंद्रची ती स्पर्धा मालिकावीरची ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती गेली होती. आणि इथे आपण बघितलं तर सहज आणि सोपा झेल होता रुपेश सोमनकडे. विजय माळीने ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. पुढे सरसावून ठोकलाय. बघा तुम्ही झेल सोडाल तर मी मोठे फटके मारेन
आणि माझ्या संघाला विजय मिळवून देईन. षटकार. थँक्यू डीजे. आता फक्त 2 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी राहिलेत 4 धावा बनवायच्या 2. रुपेश सोमन याने हा जो झेल सोडलाय तो झेल आता मात्र त्यांना महागात वळलाय. मला वाटतं रुपेश सोमन याला झोप लागणार नाहीये, कारण अवलेस आपण पाहतोय व्हाईट चेंडू इथे आत्ताला गेलाय. तर हा मॅच जर बाबा स्पोर्ट्स जर जिंकतोय तर निलेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बघा व्हाईट चेंडू हाताला आता फक्त 1 धावेची गरज आहे. अवलेस धावचीची संधी, डायरेक्ट हिट झालाय. पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. डायरेक्ट हिट झालेला आहे. चला पाहूया, डिसिजन पेंडिंग आहे. बॅट हवेमध्ये आहे, चेंडू यष्टांच्या जवळ आहे. चला पाहूया, चेंडू बॅट हवेमध्ये आहे, चेंडू अगदी यष्टांच्या जवळ आलाय. मात्र यष्टांवरती चेंडू लागल्यानंतर बॅट जमिनीवरती आहे की वरती आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. बॅट अजूनही ग्राउंड अप झालेली नाही आहे. चेंडू यष्टांवरती आदललाय आणि हा फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. थँक्यू डीजे. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. चला बॅट्समन पाठवून द्या. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेंची गरज आहे. 3 चेंडू विजयासाठी 1 धावा. या सीझन मध्ये आपण जर बघितलं ना तर 3 चेंडू आणि 1 धाव ही पूर्ण झाली नव्हती. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. 1 धावेची गरज आहे. थोडीशी चर्चा केली जाते खेळाडू कक्षामध्ये देखील, कुठला फलंदाज येईल आतमध्ये. इकडनं आपण बघितलं तर 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. मला आठवतंय यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर असा मॅच झाला होता. पोमनच्या मैदानावरती अंतिम लढत होती. क्वालिफायर तो राऊंड होता आणि त्या क्वालिफायर राऊंड मध्ये आपण जर बघितलं तर शिलोतर संघाला 3 चेंडू मध्ये 1 धाव झाली नव्हती आणि तसा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विजय माळी आणि बॉलिंग खूप चांगली केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती झेलची जी संधी होती, झेल सुटला. त्यानंतर मनीषाने षटकार ठोकला आणि आता जर बघितलं तर एक वाईट बॉल आलाय आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तीन चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. अगदी क्लोज शतरक्षण आपण पाहतोय इथे सजवलं गेलंय. विष्णू येतोय. या विष्णू आपल्या संघासाठी काय करेल. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. इकडनं निर्धाव चेंडू जर आला तर आणखी रोमांच येऊ शकतो. या नव्याने बॅटर आलाय विष्णू, त्याला अजूनही आपलं अकाउंट खोलायचं आहे, खातं खोलायचं आहे. पहिला चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. विजय माळी एक अनुभवी गोलंदाज. इकडनं जर एखादा निर्धाव चेंडू येतोय तर कमबॅक होऊ शकतो साई 11 डोंगरीपाडा टीमचा. विजय माळी बॉलिंग मार्कवरती सज्ज. राईट आर्मवर विकेटचा मारा. क्लीन बोल्ड, मधली अष्टी वाकवले विष्णू याची. थँक्यू डीजे. मी अगोदरच म्हटलं होतं की एखादा निर्धाव चेंडू किंवा एखादा विकेट
आणि या सीझन मध्ये आपण जर बघितलं ना तर 3 चेंडू 1 धाव झालेली नाही आहे. इथे देखील कमबॅक करू शकतो साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ आणि त्याने कमबॅक इकडे आपण जर बघितलं ना तर खूप प्रयत्न केले जात आहेत. 100% एफर्ट्स दिले जात आहेत. मात्र या अगोदर जर शतरक्षण जर चांगलं जर झालं असतं तर नक्कीच ह्या सामन्याचे चित्र आणखी थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. संजय भोईर नव्याने बॅटर आता इन झालाय. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. बॅट्समन प्रेशर मध्ये आहे, बॉलर प्रेशर मध्ये आहे आणि शतरक्षक देखील प्रेशर मध्ये आहेत. प्रेशर आणि प्रेशर प्रेशर मध्ये कोणाची सिट्टी वाजेल हे सांगता येणार नाहीये, कारण 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. या चेंडूवरती काय घडेल? डॉट की विकेट? हा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षकापासून चेंडू दूर. पुन्हा एकदा नील होता आणि अनिल याचा आज दिवस भरपूर खराब आहे. सामना जिंकलाय बाबा स्पोर्ट्स कामन या संघाने. थँक्यू निलेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या पूर्ण टीम साठी. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे तर हार्ड साई इलेव्हन डोंगरीवाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द सेमी फायनल आणि अभिनंदन बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन टीम. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव चला चेतन माळी ठरतो या सामन्याचा सामनावीर. बॉलिंग करत असताना 5 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना 4 धावा देखील त्याने बनवल्यात. तर चेतन माळी ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला व्हॉलेंटियर्स आपण खुर्च्या जमा करायच्या आहेत. चला बाउंड्री पंच आपण खुर्च्या जमा करायच्या आहेत.